खूप असं भारी एकदम घर सजवलंय माझ्या मामांनी लग्नात. दोघांचं काय चालू आहे मला काहीच कळत नाहीये लग्नाचे. 10 नंबर हो गया. मला विचारायला कोणी विचारायला तयार नाही म्हणून मी स्वतःच कॅमेरा मारला माझ्यावर. आमचा वंश तर नाचायला तयार नाही. आणि हे आमचे दाजी जसं यांना धरून कोणीतरी आणले बळजबरी नाचायला लावले. तुमने तिरंगे के खिलाफ कोई भी आमची आई हिच्या चेहऱ्यावर तर तिची खुशीच मावेना काय करून काय नाही असं झालंय तिला. आणि ही आमची मोठी वहिनी त्यांचीच लहानी बहीण आहे ती. मोबाईलच्या दुनियात खरी दोस्ती लोक विसरलेत पण खरंच देखील अजूनही या दोघांची दोस्ती तशीच आहे. बापाला पाहून नवरीचे अश्रू खरंच अनावर झाले असते पण नवरदेवाच्या मनात काय चालू आहे काहीच कळायना. मग चला म्हटलं आपण पण थोडंसं नाचून घेऊ म्हणून घेतलं नवरीला उचलून आणि लागलो नाचायला. क्या गोलियां चली तुम लोग. आमच्या आईला नाचता येत नाही पण तरी देखील सुनाच्या आनंदासाठी. कौन है ये लोग? कहां से आते हैं? माझ्या आत्याची सून सुद्धा खूप छान नाचत होती पण एक गोष्ट खरी आहे तिने कधीच आम्हाला परकेपणाचा भास होऊ दिला नाही. एका सख्या बहिणीसारखाच आम्हाला जीव लावला. खरंच मनापासून थँक्यू ताई. एकदम शांत बसणारा नवरदेवाला सुद्धा ताव आला. तो पण नाचायला लागला ढांगडाक टाकडाक ढांगडाक टाकडाक. शांत बसणारा नवरदेव खूप जोमात नाचायला लागला जसं काही एकदम आनंद झालाय त्याला. तितक्यात आमचे दाजी आले आणि घेतलं त्यांना उचलून आणि लागले. तितक्यात नवरी आली म्हणले मी पण माझी ताकद दाखवते मी पण कोणापेक्षा कमी नाही. पण हेच कळत नव्हतं नवरीने उचललं का नवरी स्वतःला उचलत होती हेच कळत नव्हतं. आणि एका साईडला नवरीचा बाप खूप आनंदात नाचत होता. तितक्यात आल्या मोठ्या भावाच्या साल्या आणि त्या लागल्या दादाला हळद लावायला. तितक्यात दादा म्हणतो नको नको पण दादाच्या साल्या काही कोणाचं ऐकायला तयार नव्हते. मम्मी सुद्धा म्हणाली का मी काही कोणापेक्षा कमी आहे का मी पण लावून सगळ्यांना. चला मित्रांनो आता हळदीचा ब्लॉग तर बघितला आता उद्या लग्नाचा ब्लॉग बघा. बाय बाय.